मी हिंदुत्ववादी विचाराची आहे, कोणीतरी पुरोगामी विचाराचं असेल, मी त्याच्यावर फोर्स नाही करू शकत. नाही तू तुझे विचार सोडा, नाही, अजिबात नाही. त्याला जे पटतं त्याने ते करावं, मला जे पटतं ते मी करते, या विचाराचे मी. पण मला काय म्हणायचंय, मी असं कुणालाच अजिबात जास्त असा फोर्स करत नाहीये. नाही नाही तुम्ही हे सोडाच, तुम्ही हे करूच नका. पण माझ्यावर मात्र जे माझ्यासोबत जोडल्या जातात ना लोक, त्यांना असं वाटतं नाही 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 नाही, हिने आमची गुलाम, हिने आम्ही म्हणन तसंच ऐकावं. कसे काय ऐकत नाही आमचं? का तर पैशाने गरीब आहे, का तर तिच्या पाठीमागं कोणीच नाही. अरे माझ्या पाठीमागं संविधान आहे, दिसतंय का? दिसतंय ना? इकडे बघा, पहिलं संविधान आहे, प्रमुख फौजदारी कायदे, त्याचं एक माझ्याकडे आहे पुस्तक, आणि भगवद्गीता. मी वारंवार सांगत असते, माझ्या घरामध्ये वर बघितलं तर मी हे खूप छोटं आहे, त्याला झेपणार नाही म्हणून मी महत्वाची पुस्तकं तर ठेवली. पोतभर पुस्तकं माझ्याकडे आहे, मला फार आवडतं वाचायला. मी आज जे आहे ना 7वी पासच आहे मी, परंतु या पुस्तकांमुळे आहे. हे मी वाचत असते आणि हे आत्मसात करत असते. फक्त वाचत नाही, फक्त वाचत नाही, ती डोक्यात मध्ये ठेवत असते. लक्षात ठेवा, कळलं ना? ते डोक्यात ठेवत असते मी. त्यामुळे मला काय म्हणायचंय की बाबा, माझ्यावर जळण्यापेक्षा, माझा विरोध करण्यापेक्षा, यस, माझ्यासारखा होण्याचा तुम्ही फार प्रयत्न करताय सगळ्या बाबतीमध्ये. पण मला वाटतं तुम्ही पुस्तकं वाचा, खरंच खूप फरक पडेल. पुस्तकं वाचा तुम्ही, तुम्हालाच कळेल की संगीता वानखेडे जे म्हणते ना ते खरंच खरं आहे. वाचा आणि ते आत्मसात करा, हे पण म्हणते मी कुणाचीच दादागिरी ऐकून घेत नाही. त्याचं कारण काय माहितीये का? मी आत्मसात करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार आहे. अन्याय सहन करू नका. शिका आणि संघटित व्हा, हे त्यांनी सांगितलंय. परंतु आता काय झालं माहितीये का? आता उलट झालंय त्याचं. काही ठिकाणी शिका आणि संघटित व्हा असं नाही, तर आता असं झालं, संघटित व्हा, ग्रुप करा, समोरची व्यक्ती तिला गुलाम करा. ती जर ऐकत नसेल तर सगळ्या जणी मिळून तिची बदनामी करा. ती नाही का संपली पाहिजे. हा, ती ऐकत नाही ना, नाही हो, हे जे पायंडे आहेत ना तुमचे, हे जे हातखंडे आहेत ना, दुसरं कोणासोबत, माझ्यासोबत नाही, अजिबात नाही. पुन्हा एकदा सांगते, हे संगीता वानखेडे आहे. गुंड चाकण, कोणालाही विचारायचं, गुंड हताश झालेले आहे माझ्या पुढे. नाही झुकले कोणाच्याच पुढे मी, अजिबात नाही. माझ्यावर काय आरोप लावले? ब्लॅकमेल करते, काय 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 आरोप लावले माझ्यावर, नाही का? एक जरी आला ना पुढे, एक, मला काय म्हणायचं, भीतीच नाहीये माझी. मी कोण आहे? माझ्या मागं कुणीच नाही. मी वारंवार सांगते, माझ्या मागं फक्त संविधान आहे, माझ्या मागं फक्त भगवद्गीता आहे. मी या दोघांचेही विचार आत्मसात करते. मी वारंवार सांगते, माझ्या एका हातात संविधान आणि दुसऱ्या हातात भगवद्गीता आहे. हो, आणि हे दोनही जे ग्रंथ आहेत ना, ते मला चुकीचं काम करू देत नाही, किंवा माझ्या विचारांमध्ये चुकीचं काही भरत नाही. त्यामुळे मी चुकीचं करू शकत नाही. ज्याचे विचारच चुकीचे नाहीयेत ना, तो चुकीचा वागूच शकत नाही. कारण चुकीचा गंध माझ्या विचारांमध्ये नाहीये, स्वार्थीपणा माझ्या विचारांमध्ये नाही. हो, क्रांतिकारी लोकांचे विचार मात्र मी आत्मसात केलेले आहे. मी जन्माला आले ना, मला समाजाचं काहीतरी देणं आहे. मला असंच मरायचं नाहीये. मला समाजाच्या, गोरगरिबांच्या, माझ्याकडनं जर काही गरजा भागत असतील त्यांच्या, माझ्याकडनं जर काही त्यांना मदत मिळत असेल, तर मला ते करता करता मरायचंय. त्यामुळं तुम्ही लोकांनी कितीही प्रयत्न केला ना मला असं खाली ओढण्याचा,
तर मी नाही ओढल्या जातात. मी माझ्याबद्दल कोण बोलतं ना, मी नाही लक्ष देत त्यांच्याकडे. मी का लक्ष देऊ? ती त्यांची वृत्ती आहे. हे तुम्ही लोक पण का समजून घेत नाहीये की प्रत्येकाला काहीतरी असतात विचार. मग कदाचित त्यांना माझे विचार पटत नसतील, नसू दे. अरे ते लोक कोण, काळे गोळे गोरे भोरे, मला काही माहिती नाही. ना मी त्यांना ओळखते ना कुठंच नाही. परंतु कदाचित ते मला ओळखत असतील, ते माझे फार चाहते असतील. आणि मला तुम्हाला सांगितलं ना मी की त्यांच्याकडे बघा, बऱ्याच लोकांकडे असं आहे ना की सगळी साधनं आहेत. अगदी भारीतले भारी कॅमेरे आहेत, अगदी महागडे फोन आहेत, अगदी कम्प्युटर आहेत, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडं. म्हणजे काय बोलतात ना, टीम आहे, वर्कआउटसाठी टीम आहे त्यांच्याकडे की त्यांचे व्हिडिओ एडिट करून व्यवस्थित त्याला कॅप्शन लावून टाकणारी. अजिबात माझ्याकडे तसं काहीच नाही. माझं जे लाईव्ह आहे तुम्ही बघत असता, जे स्पष्टमत चॅनल आहे त्याला सुद्धा अगदी काहीही असं तामझाम केलेलं नसतं. हेच व्हिडिओ माझे बरेच तिकडे असतात किंवा मग एखादा अर्धा मी दुसरा व्हिडिओ बनवून त्यांना देत असते त्या दादांना. ते काही नाही, त्याला बॅनर लावतात फक्त, संपला विषय. फार मोठं काही त्याच्यामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करत नाही. आणि समाजामध्ये घडत असलेल्या चुकीच्या बाबींवर मी आवाज उठवत असते, तो उठवत राहणार शेवटपर्यंत. हो, याच्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी माझ्या चॅनलला बघायला मिळणार आहेत नक्कीच. मग काय झालं माहिती का, त्या लोकांना या गोष्टीचा राग आहे. कसं काय, आमच्याकडे एवढं सगळं आहे, पैसा आहे, छान सगळं काही आहे आमच्याकडं, का मिळत नाही? पैसा आहेच म्हणजे तुम्हाला सगळं मिळेल का? तुम्हाला छान शिकलेले आहात तुम्ही, तुम्हाला छान इंग्लिश बोलता येतं म्हणजेच तुम्हाला सगळं काही मिळेल का? असं नाही. तसं जर असतं तर गोरे आपला देश सोडून गेलेच नसते, बरोबर? जर सगळ्याच गोष्टी महत्वाच्या असत्या तर मला असं वाटतं माझी माई सिंधुताई सपकाळ ही जगाची आई झाली नसती. चौथी पाच बाई जगाची आई झाली बरं का. बहिणाबाई चौधरी, शब्दांची ओळखच नव्हती त्या माऊलीला, परंतु अशा कविता लिहून गेलीये, लिहून नाही म्हणता येणार, अशा कविता मांडून गेली आपल्यासाठी. मांडल्या त्या कोणीतरी, शब्द रचना कोणीतरी दुसऱ्यांनी केलेली आहे, परंतु ज्या तिच्या हृदयातनं जे शब्द त्याच्यासाठी निघत होते, लेखणीची आणि तिची ओळख नव्हती, परंतु समाजात घडणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टी याचा अनुभव तिला होता. आणि त्या बऱ्या वाईट गोष्टींमधनं काय काय घडू शकतं, कसं घडू शकतात, हे जिवंत विचार तिने मांडलेले आहेत. की माणूस कसा असतो, संसार कसा असतो, आई कशी असते, ह्या सगळ्या बाबींवर तिने तिच्या कविता म्हटलेल्या आहेत. आणि त्या आपण ज्या वेळेला ऐकतो ना, असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या आहेत. हा, मला बऱ्याच वेळा हे विचारलं जातं, तुम्हाला भीती वाटत नाही का? नाही वाटत मला भीती. मी का घाबरू? मी जर चुकीची नाही तर मी घाबरू का, मला सांगा. मी एकटी आहे, मला कोणाचा आधार नाही, म्हणून मी तुमचे गुलाम म्हणून नाही राहू शकत. मी पुन्हा एकदा तेच सांगते, नाही. मला माणसांचा जरी आधार नसेल, मला राज्यकर्त्यांचा, राजकारणी लोकांचा जरी मला आधार नसेल, सपोर्ट नसेल, तरी मला पुन्हा एकदा सांगते, मी संविधानाचा आधार आहे, चांगल्या विचारांचा आधार आहे, आणि त्याच्यावरच मी चालले. ज्या वेळेला तुमच्यामध्ये चांगले विचार रुजलेले असतात ना, तुम्ही कितीही ठरवा, कितीही ठरवा, तुम्ही नाही वाईट कामं करू शकत. नाही नाही, तुम्ही कितीही ठरवा, तुम्ही नाही खोटं बोलू शकत. माझं तर असं आहे ना, माझं खोटं बोलणं लगेच पकडलं जातं. हो, माझी आई असेल, माझ्या बहिणी असतील, माझ्या मुली असतील, लगेच पकडतात खोटं बोलणं. मम्मी तू खोटं बोलते, नाही मला बोलता येते खोटं. आणि ते न बोलण्याचं कारण खोटं सांगू का, एक खोटं लपवण्यासाठी 1000 वेळा पुन्हा खोटं बोलावं लागतं. पण त्यापेक्षा जर चूक झालेली असेल आपल्याकडनं, ती मान्य करायची. हो, विषय मिटला की नाही. ते एक खोटं दाबण्यासाठी पुन्हा खोटं पुन्हा खोटं, आणि ते खोटं लक्षात ठेवावं लागतं. सगळ्यात महत्वाचं, खोट्याचं फार कठीण आहे. तुम्ही ज्या वेळेला खोटं बोलता ना, त्यावेळेला तुम्हाला ते लक्षात पण ठेवावं लागतं की तुम्ही असं खोटं बोललेलं आहात. खऱ्याला लक्षात ठेवण्याची गरज नसते, ते रुजलेलं असतं, ते कोरलेलं असतं. खऱ्याला खोटं बोलण्याची गरजच नसते.
की तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगते की 2-3 महिन्यापूर्वी जेव्हा मी एका केससाठी गेले होते नवारचीमध्ये, त्यावेळेला त्या मुलीनं मला सांगितलं, म्हणजे माझ्यासोबत जी एक मुलगी होती ती आणि मी गेलो होतो. त्यावेळेला तिला विचारलं की तुला जर रात्री मारायला आले होते ती लोक, तर त्यावेळेला तुझी आई नव्हती का घरात मध्ये, त्याने धरण्याचा प्रयत्न नाही केला का? तर ती काय बोलली, माझ्या आईला मी घरात मध्ये कोंडून ठेवलं होतं बरं का, असं मला बोलली की मी नाही माझ्या आईला घरात कोंडून ठेवलं. आणि मी माझ्या आईला म्हटलं की नाही, पैशाचा मॅटर आहे आणि त्याच्यामुळे तू लक्ष देऊ नको. सेम हेच वाक्य ज्या वेळेला त्या मुलीने विचारलं तिला, त्यावेळेला म्हणजे मी विचारलं त्यावेळेला मी एकटी होते, कदाचित ती बाजूला असेल, तिला माहित नसेल. आणि ज्या वेळेला तिने विचारलं त्यावेळेला तिला म्हटली माझी आई बाहेर गेलेली होती. म्हणजे काय होतं, तुम्ही खोटं बोलताना तुम्हाला हे डोक्यात पण ठेवावं लागतं, तुम्ही खोटं बोललात बरं का. त्याच्यामुळे ते खोटं बोलणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही, ती पण एक कलाच आहे, जी ज्याला जमती त्याला जमते, ती प्रत्येकाला जमत नसते, असं आहे. तर काय असतं माहिती का, ज्या वेळेला आपले विचार त्या लोकांना आवडत नाही ना, असं म्हणण्यापेक्षा कदाचित आपल्याशी जोडले होते ते कुठेतरी त्यांच्या स्वार्थासाठी. मी तर कधीच कुणाशी जोडले जात नाही, मी निस्वार्थ भावनेने मदत करण्याचा प्रयत्न करते. मी कधीच कुणाला म्हणत नाही मला तुम्हाला भेटायचंय, माझ्या घरी या, अजिबात नाही. कुणीही असू दे, ज्याला मदत केली ना मी, विषय तिथेच संपलेला असतो. मी कधीच त्या व्यक्तीला एक आपलं जे एक हे असतं ना, बोलण्याचा भाग की बाबा या कधी आलात तर मी तिथं राहते, असा एक शब्द आवर्जून याच असं मी कधीच कुणाला बोलत नाही. की जसं ती लोक बोलतात बाबा त्यांचं काम झाल्यानंतर पोलीस स्टेशनला मी गेले असेल आणि त्यांचं काम झालं त्यावेळेला, किंवा घरी कोणीतरी आलं असेल मदत मागण्यासाठी मला आणि त्यांना मी मदत केली, त्याच्यानंतर ते ताई त्या भागात आला तर माझ्या घरी नक्की या. हो नक्की. पण मी कधी जात नसते कोणाच्या घरी, कधीच मी त्या व्यक्तीला म्हणणार नाही मी या भागात आले आणि तुम्ही आहेत का घरी, अजिबात नाही, बिलकुल नाही. तो माझा स्वभावच नाही. मी मदत केली ना त्या लोकांना मी विसरूनही जात असते की अरे मी यांना मदत केलेली आहे, माझ्या लक्षातही राहत नाही, खूप वेळा आहे मी अशी. तर काय होतं, ज्या वेळेला ती लोक आपल्या विरोधात जातात ना, मग ते आपल्या विरोधातले सगळे लोक जमा करतात. आजकालच्या लोकांचं सांगते बरं का, माझ्या बाबतीत मध्ये घडलेल्या बऱ्याच घटना. ती लोक काय करतात माहिती का, आपल्या विरोधातली सगळी लोक जमा करतात आणि त्यांचा ग्रुप करतात आणि त्या ग्रुपमध्ये फक्त आपल्याच विषयी बोलणं असतं, आपल्याच विषयी काय काय भेटेल का, त्यांना दुसरा विषयच नसतो, तीच चर्चा. तुम्ही म्हणजे एवढं महत्व देतात ती लोक ना, की याच्यावर समजून जायचं की ती लोक तुम्हाला किती इम्पॉर्टंट समजतात. तुमच्या बाबतीतही कधी कोणाच्या घडलं ना असं तर हा माझा सल्ला लक्षात ठेवा की ती लोक तुम्हाला फार महत्व देतात, फार इम्पॉर्टंट देतात तुम्हाला. की कदाचित हा इंग्लिश शब्द मला चुकलाही असेल, मला नाही एवढं काही तुटके मुटके शब्द जमतात मला, तर फार तुम्हाला महत्व देत असतील ती लोक, तर त्यावेळेला समजून जा तुम्ही किती महत्वाचे आहात त्यांच्यासाठी. आणि मग ते गॉसिप करत राहणार किंवा काहीतरी मिळतंय का, काहीतरी तुम्ही स्थिर राहायचं, त्यावेळेला स्थिर राहायचं, अजिबात नाही.